आणि भजनाच्या कार्यक्रमाच्या पूर्वी आमच्या सन्माननीय अध्यक्षांनी मोठ्या गोड गोष्टी आपल्याला सांगितल्या. त्याच्याबरोबरच आमचे या मुंबईतले म्हणा या महाराष्ट्रात बसलो आहोत ईश्वराची गोष्ट करण्यासाठी. असं काही नाही की तुकडे दिवाळी सारं बोललं पाहिजे. अहो सर्वांनी बोलून सर्वांची मनं चांगली करायची आहे. ज्यांच्या ज्यांच्याकडून ज्या ज्या कलेनं माणसांचं हृदय पवित्र चांगलं आणि सदाचाराला योग्य होत असेल अशा 4 माणसांनी बोलून आपण आपलं हे काम करावं. भगवान गोपाल कृष्णाच्या मनात आलं असतं की मी एकट्यानेच काला घेतला पाहिजे एकट्यानेच खाल्ला पाहिजे तर त्याचा काही इतिहास रंगला नसता. आणि म्हणून यारे यारे लहान थोर भलते याचे नारी नर. तो म्हणतो कोण्याही जातीचे असा लहान असा की मोठे असा या आपण सारे जण एकत्रित येऊया आणि एकमेका करू साऱ्या उभी धरू सुपंत या म्हणण्याप्रमाणे ज्या ज्या वेळेला माझ्या भजनात अशी काही मंडळी असतात त्यांना मी मुद्दाम म्हणत असतो की बाबा आता ही पंगत वाढलेली आहे. तुम्ही 2 पदार्थ वाढा मीही 2 पदार्थ वाढतो आणि जेवणाराचं मन थोडं प्रसन्न होईल तेवढीच त्यांना खुराक मिळेल. अहो आजकाल या बाकीच्या विचाराची खुराक माणसाला घरात दारात बाहेर गल्लीत छलकीत इतकी जोराची मिळाली आहे की त्याला आता काही देवाचं नाव घ्यायला काही कुठं फुरसत शिल्लक उरलेली नाही. असं त्याचं हे भांड भरून गेलेलं आहे. अशा प्रवृत्तीमध्ये त्याच्या आपले काही विचार काढायचे आणि काही सद्विचार घालायचे अशी परिस्थिती ज्यांच्या ज्यांच्याकडून होत असेल त्यांनी ती करायला पाहिजे. मला आनंद वाटला आपल्या इथे या कार्यक्रमाच्या दृष्टीनं ठरवलं. फार थोडी मंडळी तुम्ही असला तरी माणसाच्या मनाला कुठेतरी आपले विचार सांगण्याची हवा असावी लागते. आणि म्हणून तुमच्यापैकी समजदार माणसं कालचाही माझा कार्यक्रम माझे मित्र आचार्य अत्रे यांच्या त्या शिवशक्तीमध्ये होता. मुंबईचे काही ठरलेले साहित्यिक मोठी माणसं भाविक माणसं अशी बरीचशी माणसं निवडत त्यांच्या त्या लोकशक्तीमध्ये आपल्या शिवशक्तीमध्ये त्यांनी आमंत्रित केली. आणि मी त्यांच्या समोर सुद्धा काल माझा थोड्याशा भावना व्यक्त केल्या आणि आज आपल्या पुढेही सांगण्याचा प्रसंग आला. मुंबईमध्ये 1, 2, 4 दिवस यासाठी मी दिले. लोकांचा पुरेपूर असा परिचय झाल्याशिवाय अधिक तर जास्त मोठ्या कार्यक्रमाला चालना मिळत नाही हे मला माहिती आहे. आणि म्हणून जिकडे जिकडे हा कार्यक्रम काही मंडळी ठरवतील तिथे जावं तिथे विचार द्यावे या दृष्टीने मी आपल्या पुढे आज उभा होतो. आनंद वाटला. आता भजनाचा कार्यक्रम आपण ऐकावा. 2, 4, 5 भजने जी काही होतील ते आणि नंतर आपला कार्यक्रम आपण संपवूया. बोलो भारत माता की जय. मातांनो आणि भगिनींनो, भजनाच्या कार्यक्रमाच्या पूर्वी आपल्याला बरीच खुराक दिलेली आहे. ही सुद्धा माणसाचे जीवन मजबूत करणारी खुराक आहे. फक्त जेवायला मिळाले म्हणजेच खुराक होते असं नाही. विचाराची खुराक फार सर्वात मोठी मजबूती करणारी आहे. आणि आपल्या समोर आज 2 वक्त्यांची भाषणं झाली. मीही थोडासा काही बोलू शकलो आणि 4 भजनं आपल्याला ऐकवलेली आहे. थोडासा हाताच्या प्रकृतीचा माझा प्रश्न आज तरी अस्वस्थ असाच आहे. आणि म्हणून तरी पण भजनाच्या वेळेला काही मला ते आठवलं नाही. खंजेरीच्या थापा काही कमी नाही पडल्या. पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा मी आपली सेवा केली आहे. आनंद वाटला. तुम्ही आपल्या या सर्व शाळेचे सोसायटीची मंडळी एकत्रित झाला आणि तुमच्या या सोसायटीमधल्या प्रमुख मंडळींचाही परिचय माझा झाला.
याबद्दल मनाला मोठी प्रसन्नता वाटते. आता आम्ही सर्व लोक राष्ट्रवंदना म्हणत असतो. लग्नानंतर तेव्हा राष्ट्रवंदनेसाठी मित्र हो, लोक माझ्याजवळ निरनिराळ्या विचाराने येतात.